1915 सालच्या कर्तृत्वाचा आणि इतिहासाचा पुन्हा सन्मान होत असल्यामुळे कोल्हापूरचे सावंत कुटुंबीय सध्या आनंदात आहेत। रिसालदार सरदार गोविंदराव सावंत पहिल्या महायुद्धात अतुलनीय शौर्य गाजवताना धारातीर्थी पडलेले कोल्हापूरचे तत्कालीन रिसालदार। 22 नोव्हेंबर 1915 रोजी गोविंदराव सावंत यांच्या तुकडीची तुर्की लष्कराशी बगदाद जवळ लढाई झाली। त्यात जवळपास 1360 जणांचा मृत्यू झाला। त्यामध्ये गोविंदराव सावंत यांचाही समावेश होता। बगदाद जवळच्या त्या लढाईत रिसालदार सरदार गोविंदराव सावंत यांनी जे शौर्य दाखवलं त्याबद्दल ब्रिटिशांनी त्यांना मरणोत्तर शौर्य चक्र देऊन सन्मानितही केलं होतं। आता पहिल्या महायुद्धाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्तानं ब्रिटिश उच्चायुक्तांनी पत्र पाठवून रिसालदार गोविंदराव सावंत यांच्या पणतूला विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केलंय। काही नसताना आम्ही आपलं नुसतं म्हणत होतो 100 वर्ष झाली 100 वर्ष झाली आणि सडनली हे पत्र आम्हाला आलं तर आम्हाला खूपच आनंद वाटला आणि कुणीतरी त्याची दखल घेत आहे हे बघून आम्हाला खूप आनंद वाटला। आमच्या घरच्यांना खूप आनंद वाटला, आमचे जितके नातेवाईक आहेत। रिसालदार सरदार गोविंदराव सावंत यांचं कुटुंब मूळचं सावंतवाडीचं। त्यांना मिरज तालुक्यातल्या पायापाची वाडी इथली जहांगीरदारी मिळाली होती, त्यामुळे त्यांची जडणघडण कोल्हापुरात झाली। गोविंदराव सावंत यांच्यासह 6 ही भावंड ही त्यावेळच्या 31 DCO म्हणजेच भारतीय सैन्यात होती। यापैकी गोविंदराव सावंत आणि त्यांचे बंधू वामनराव सावंत यांनी पहिल्या महायुद्धात प्रत्यक्ष रणभूमीवर जाऊन शौर्य गाजवलं। ही लढाई 22 नोव्हेंबर 1915 सकाळी 6:30 सुरू झाली होती आणि बाय 9 o'clock म्हणजे 9 वाजता माझे आजोबा धारातीर्थ पडले, शहीद झाले होते। ही कल्पना मग आमच्या घरी आमच्या आजींना करायला वेळ लागला। मग त्या युद्धात जवळजवळ 1370 सैनिक धारातीर्थ पडले होते। ब्रिटिश उच्चायुक्तांनी पत्र पाठवून निमंत्रण दिल्यामुळे रिसालदार गोविंदराव सावंतांचे पणतू माजी कर्नल अमरसिंह यांची छाती अभिमानानं फुलली आहे। अमरसिंह यांच्यासह त्यांच्या पत्नी सुधा सावंतही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। या निमित्तानं पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।